शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बुधवारी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत गांधी यांच्याकडून ईडी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली। त्यांच्या जबाबाची नोंद अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाणार आहे। गांधी यांनी स्वतः ही माहिती दिली असली तरी चौकशीच्या गोपनीय स्वरूपामुळे अधिक खुलासा करण्यास त्यांनी नकार दिलाय। या ईडी चौकशीमुळे नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात सध्या प्रचंड हालचाल सुरू असून अनेक थकबाकीदार, माजी संचालक आणि हितसंबंधित व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गांधी यांनी दिलेल्या जबाबामुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह व्यापारी व कर्ज थकवणाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश बाबूराव राजूरकर चाणक्य यांना त्यांच्या कर्तव्यावर असताना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली। ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली। तक्रारदार डॉक्टर राजूरकर हे जुन्या कोर्टाजवळ मनपाच्या आरोग्य विभागाच्या कामावर असताना बाळासाहेब बोराटे हा एका व्यक्तीला सोबत घेऊन घटनास्थळी आला। त्यांनी संबंधित व्यक्तीच्या आजीच्या मृत्यूच्या नोंदीबाबत चर्चा करताना डॉक्टर राजूरकर यांना तुम्ही कामच करत नाही, तुम्ही नौकर आहात हे विसरू नका अशा शब्दात दमबाजी केली। डॉक्टर राजूरकर यांनी बोराटेला प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीची माहिती देऊनही त्याने संतप्त होत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। या प्रकरणी डॉक्टर राजूरकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहर व भिंगार कॅम्प भागात मागील काही दिवसात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। या प्रकरणात एकूण 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून 2 पसार संशयित आरोपींचा शोध सुरू आहे। केवळ कुमार भगवानदास गांधी हे 3 जुलै रोजी बाहेर गावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती। या प्रकरणी त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरणगाव चौकाजवळ ट्रकमधून अवैधरित्या भंगार वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकास ताब्यात घेतले। सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुला 2 मुली झाल्या आहेत, त्यांच्या खर्चासाठी माहेरून दरवर्षी 50,000 रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान घडला। वैशाली प्रसाद लिमये असे छळ झालेले विवाहितेचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद रमेश लिमये, वैशाली रमेश लिमये, रमेश प्रसाद लिमये, राहुल रमेश लिमये, शीतल राहुल लिमये यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।